मी सावित्री बोलतीये. एकपात्री प्रयोगानं शाहू व्याख्यानमालेचं पहिले पुष्प दिमाखात संपन्न. मिरज येथील माजी सैनिक सोसायटी परिसरात सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू व्याख्यानमालेचे 24वे वर्ष मोठ्या उत्साहात सुरू झाले. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रसिद्ध वक्त्या श्रीमती वैष्णवी गजेंद्र जाधव यांनी मी सावित्री बोलते या एकपात्री प्रयोगाद्वारे गुंफले. आपल्या प्रभावी सादरीकरणातून त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय प्रवास श्रोत्यांसमोर जिवंत केला. महापुरुषांना अभिवादन. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर या व्याख्यानमालेचे संस्थापक कैलासवासी प्राध्यापक पैलवान अशोक पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. मी सावित्री बोलते विचारांची प्रगल्भता. श्रीमती वैष्णवी जाधव यांनी सावित्रीबाईंच्या भूमिकेतून स्त्री शिक्षणाचे महत्त्व, त्या काळातील सनातनी प्रवृत्तींचा विरोध आणि महात्मा फुले यांच्या साथीला दिलेला लढा अत्यंत ओघवत्या भाषेत मांडला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हा विचार सार्थ ठरवत आजच्या काळातील स्त्रियांनी देखील सावित्रींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचं त्यांनी आपल्या प्रयोगातून अधोरेखित केले. त्यांच्या या सादरीकरणाला मिरजकर श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. अध्यक्षीय मनोगत. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विनायक दत्तात्रय यादव होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की गेल्या 24 वर्षापासून ही व्याख्यानमाला समाजाला दिशा देण्याचं काम करते. अशा प्रबोधनपर कार्यक्रमांच्या मधून नव्या पिढीवर सुसंस्कार होतील. याप्रसंगी व्याख्यानमालेच्या सचिव श्रीमती किशोरी अशोक पाटील, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, अध्यक्ष अशोकभाऊ पाटील कोकळेकर यांच्यासह माजी सैनिक सोसायटी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक भारत पाटील यांनी केले. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सर्व सभासद व व्याख्यानप्रेमींनी परिश्रम घेत आहेत.